तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर शिवसेनेचे दोन्ही पक्ष आणि काँग्रेस आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाटीला काळं फासलं, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरही चिल्लर फेकली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्ट्यांना राज्य सरकारकडून जमीन इतकं सगळं दिल्यावर सुद्धा हे रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नाही, जितेंद्र आव्हाड यांची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना गंभीर, दोषींवर कडक कारवाई करणार, कर्मचाऱ्यांची मुघलशाही सहन करणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समिती चौकशी करणार, समिती रुग्णालयाची पाहणी करणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पोलीस बंदोबस्त। लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर, वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। वक्फ विधेयकावर बोलताना संजय राऊत यांनी रंग बदलले, प्रफुल्ल पटेल यांची टीका। तर बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतात, संजय राऊतांचं उत्तर। अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन, कोकिलाबेन रुग्णालयात मनोज कुमार यांनी घेतला अखेरचा श्वास। कुत्रा भुंकतो या रागातून अकोल्यात माथी फिरून 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं, मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही मृत्यू, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका, हिंगोलीत पपईच्या पिकाचं नुकसान, तर भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू। आरे दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार, महानंदच्या वतीनं आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जाणार।